नमस्कार मंडळी, आशाच्या रसोईमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मंडळी, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत महाराष्ट्रीयन स्टाईल ठेल्यावरती मिळणारे बटाट्याची भजी। हे भजी तुम्ही नेहमीच बनवता आणि खाता, पण बेसनचे जे बॅटर असतं ना त्याची चव कशी वाढवावी हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नीट फॉलो करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आता आपण ह्यात बेसन घेऊया। हे मी ह्या चमच्याने मोठे फुल भरून असे 5 चमचे घेतलेले आहे बेसन। त्यातच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। खायचा सोडा एकदम असा किंचितसा टाकायचा। हळद सुद्धा एकदम 1 चिमूटभरच हळद टाकायची, फक्त थोडीशी धना पावडर। आता ह्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे, पाणी वगैरे टाकून व्यवस्थित याचं बॅटर बनवून घेऊया। आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि असं आधी सुरुवातीला तरी हे गुठळ्या पूर्ण आपल्याला घालवायच्या आहेत। आता थोडंसं पाणी टाकून हे सगळं मिक्स करून घेऊ आधी। असंच हे फेटत राहायचं, म्हणजे व्यवस्थित फेटलं गेलं की गुठळ्या राहणार नाहीत कुठेच पिठाच्या। तर इथे आपलं हे बॅटर तयार आहे बघा। असं एकसारखं पडेल, म्हणजे थोडंफार घट्ट असं असेल तसं बनवायचंय, म्हणजे ते भजीला सुद्धा आपल्या चिपकलं जाईल व्यवस्थित। तर आता मी ह्याच्यामध्ये बटाटे, इथे मी बटाट्याचे काप करून ठेवले होते आधीच, ते मी ह्याच्यामध्ये आधी आपल्याला बटाट्याचं पाणी निथळून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये बटाटे असे डिप करून मग फ्राय करायचे। गरम तेलामध्ये आपल्याला हे बटाट्याचे भजी सोडून घ्यायचे। आता एखादा चमच्याने जर भजी असे खाली तळाला जाऊन बसले असतील तर ते असे सोडून घ्यायचे खाली। आता मध्ये मध्ये आपल्याला असे दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। त्यासाठी मी इथे पलटी करून घेते बघा। सोड्यामुळे कसे मस्त फुललेले आहेत, अगदी बाजारातल्यासारखे दिसतं। ह्यामध्ये मी मसाला वगैरे काही टाकलेला नाहीये, अगदी बेसिक आहे, जसे आपल्याला बाहेर गाडीवरती मिळतात तसेच। तर आता हे भजी मस्त फ्राय झालेले आहेत, मी काढून घेते बघा, मस्त क्रिस्पी आहे। तर अशा प्रकारे आपले हे बटाटा भजी तयार आहेत। अगदी सोप्या पद्धतीने, अगदी बाहेर आपण जसे घेतो तसेच बटाटा भजी झालेले आहेत बघा। किती मस्त फुललेत आणि आतपर्यंत बटाटा मस्त शिजला जातो। अशा पद्धतीने तुम्ही बनवाल तर नक्की ही बटाटा भजी तुम्ही बनवून बघा, नक्की सगळ्यांना आवडतील। बनवलात कसे झालेत ते आम्हाला नक्की कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद।